राज्यामध्ये सर्वत्र मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामध्ये विशेष करून जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यात मुसळधार पावसाने अक्षरशः हाहाकार माजवला असून मौजे पत्सर येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सततच्या मुसळधार पावसामुळे गावातील पाण्याची पातळी अचानक वाढली आणि एका घरामध्ये 5 लहान बालके आणि 3 महिला अडकून पडल्या. परिसरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मदतीसाठी नागरिकांनी प्रशासनाशी तात्काळ संपर्क साधला. काय आहे ही बातमी सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी आपण जर पहिल्यांदाच NGTV मराठी न्यूज चॅनल पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा. नमस्कार, मी बंदगी. आपण पाहत आहात महाराष्ट्राचा बुलंद आवाज NGTV मराठी न्यूज. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन, महसूल विभाग आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाने कोणताही वेळ न दवडता घटनास्थळी धाव घेतली. बचाव पथकाने आवश्यक साधन सामग्रीच्या मदतीने अत्यंत नियोजनबद्ध आणि धाडसी पद्धतीने रेस्क्यू ऑपरेशन राबवले. अखेर 5 बालके आणि 3 महिलांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात प्रशासनाला मोठे यश आले. या यशस्वी बचाव मोहिमेमुळे गावकऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. दरम्यान राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा कायम असून नागरिकांनी नदी, नाले आणि पूरग्रस्त भागापासून दूर राहावे, तसेच प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन यावेळेस करण्यात आले. हवामान विभागाने देखील अनेक भागात अतिवृष्टीची शक्यता वर्तवलेली आहे. ही होती भडगाव तालुक्यातील बत्सर गावातील दिलासादायक बचाव मोहिमेची बातमी. अशाच विश्वासार्ह आणि सडेतोड बातम्यांसाठी पाहत रहा महाराष्ट्राचा बुलंद आवाज NGTV मराठी न्यूज. NGTV मराठी न्यूज चॅनलच्या सर्व सोशल मीडिया हँडल्सना आत्ताच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपल्या भागातील देश विदेशातील सर्व ताज्या घडामोडी सगळ्यात आधी आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील. ब्युरो चीफ निजामशाह शेख सोबत बंदगी. NGTV मराठी न्यूज, सोलापूर.